मी माननीय आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथेलाजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटीलजी यांचं आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला दोघांना, मला आणि अमित म्हात्रे यांना दोघांना आम्हाला काम करण्याची जी संधी दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये जी पक्ष संघटना काँग्रेसची आहे आम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये जे युथ आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे काही नागरिकांचे प्रश्न असतील त्याच्यावर काँग्रेस पक्ष आवाज उठवेल. तुमच्या रूपाने काँग्रेस पक्षाने एका उत्तरवाक्य चेहऱ्याला संधी दिलेली आहे, याकडे बघा, काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव हा मानणारा पक्ष आहे. तर इथं जाती, प्रांत, भाषा हा काय प्रकार नाहीये. आम्ही पक्षामध्ये गेली 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आम्ही काम करतोय. पक्षांनी आज आम्ही NSY युथ काँग्रेस प्रदेशवर जनरल सेक्रेटरी म्हणून आपण काम केलेलं. पक्षाने ही संधी दिली तर आपण येणाऱ्या काळामध्ये या जे आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना वाढवणं, काँग्रेस पक्ष इथं बळकट करणं व इथले जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्याला आम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून देणं ही आमची जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलं तर काँग्रेसमध्ये गटागटाचं राजकारण पाहायला मिळतं. नुकत्याच निवडणुका झाल्या, दोन्ही नगरसेवकांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या सगळ्याकडे एक आव्हान असणं तुमच्याकडे कसं पाहिलं? नाही, काँग्रेस पक्षामध्ये बघा प्रत्येक घराघरामध्ये ते चालत असतं. तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आजच्या तारखेला कोणत्याही गटातटाचं राजकारण नाही आहे. काँग्रेस पक्ष हा एकच गट आहे आणि आमचे सर्व नेता आमचे जननायक श्री राहुल गांधीजी आहेत. आम्ही त्यांच्या आदेशावर आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे साहेबजी यांच्या आदेशावर आम्ही काँग्रेस पक्ष हा कुठल्याही गटाचं राजकारण न करता इथं आम्ही सगळे जोमाने काम करणार आहोत. सर्वप्रथम मी आमचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ साहेबांचा मी इथे आभार करू इच्छितो. त्यानंतर रमेशजी आमचे जे प्रभारी आहेत त्यांचं, आणि नंतर आमचे जे सिनियर लीडर आहेत श्री गणेश पाटील साहेब यांचा पण मी इथे आभार व्यक्त करू इच्छितो की आम्हाला एक नव्याने संधी दिली. आमची प्रामुख्याने गेले कित्येक वर्षापासून मागणी होती की डोंबिवलीमध्ये एक वेगळे डोंबिवली हा एक वेगळा जिल्हा करून डोंबिवलीला एक वेगळी संधी देण्यात यावी, आणि आज एवढ्या वर्षांनंतर ही आम्हाला संधी मिळालेली आहे. तर बरेचसे कारण होते की आमचे काही पदाधिकारी सोडून जायचं कारणच हा होता की कल्याण आणि डोंबिवली मधला हा जो एक भ्रम होता की पद मिळणं किंवा पुढचे कार्य कसं करता येईल याच्यामध्ये जो भ्रम होता तो आज कुठेतरी संपुष्टात आलेला आहे असं मी इथे सांगू इच्छितो. आणि सांगायचं झालं तर पक्षाने जी संधी दिली, आज एक तरुण रक्ताला संधी दिलेली आहे, तर नक्कीच आम्ही पब्लिकचे प्रश्न जी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एवढ्या वर्षांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याला वाचा फोडायचा आम्ही प्रयत्न करून कल्याण डोंबिवलीकरांचा इथे नक्कीच आम्ही आवाज इथे उठवण्याचा आमच्या माध्यमातून, मग तो डोंबिवली शहर असो का कल्याण शहर असो, या दोघांच्या माध्यमातून आम्ही तो उठवण्याचा प्रयत्न करू.